आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर की ओर से विश्व आदिवासी दिन मौके पर 9 अगस्त को शहर में भव्य रैली निकाली गई। आदिवासी संस्कृति का प्रदर्शन इस रैली द्वारा किया गया। बाजे गाजे के साथ शहर से मुख्य मार्ग से गुजरती हुई यह रैली आकर्षण का केंद्र रही। इस दौरान पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने जानकारी देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। जेव्हा आदिवासी हा शब्द उच्चारतो तेव्हा एक सात्विक, प्रामाणिक आणि शूर व्यक्ती आपल्या चेहऱ्यासमोर येतात। या पर्यावरणाचं रक्षण करणं हे ज्यांनी एक ईश्वरीय कार्य समजून या पर्यावरणाचं रक्षण करण्यामध्ये त्यांनी विविध संस्कृती जोपासली, ही निश्चितपणे या वसुंधरेच्या रक्षणाची आहे। परंतु अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न अतिशय कमी झाले। विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय मोठा निर्णय केला, जो आदिवासी समाजामध्ये आत्मविश्वास वाढवावा की या देशात 75 वर्षानंतर सुद्धा राष्ट्रपती भवनापर्यंत विविध जाती धर्माचे लोक पोहोचलेत, पण आमच्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कोणीही पोहोचू शकला नव्हता। माननीय विश्वगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींनी हा आत्मविश्वास वाढावा यासाठी 10 बाय 10च्या खोलीत असणारी आमची एक दीदी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचून आदिवासी बांधवांमध्ये एक विश्वास वाढावा याचा प्रयत्न केला। आदिवासी समाजाची जी शक्तिस्थान आहे, या शक्तिस्थानाला विकसित करत असताना अनेक योजना या आदिवासी समाजासाठी केल्या। मी सुद्धा एक भाग्यशाली आहे की आदिवासी बांधवांसाठी नामांकित शाळेचा विषय असो की आदिवासी ग्रामपंचायत साठी आदिवासी विभागाच्या निधीपैकी 5% थेट निधी हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम असो, मिशन शौर्यच्या माध्यमातून 17-18 वर्षाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीला जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना एव्हरेस्ट शिखरावर नेऊन आदिवासी तरुणांमध्ये एक आत्मविश्वास हा बळकट करण्याचं काम असो किंवा पोंभुर्णा सावगी या ठिकाणी हॉस्टेल बांधण्याचं काम असेल, असे अनेक निर्णय हे आपण या ठिकाणी घेतले। माननीय मोदीजींनी आदिवासी समाजाचा आत्मविश्वास वाढावा म्हणून आता वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्तानेही राष्ट्रीय दिवस घोषित केला, ज्या माध्यमातून या देशामध्ये आम्ही सर्वजण भारत मातेची सेवा करताना जाती जातीच्या प्रवाहामध्ये न वाटता आम्ही या देशामध्ये मुख्य प्रवाहात प्रत्येक जाती समूहाला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि मला वाटतं की आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमचा हाच संकल्प असला पाहिजे की भारत माता की जय म्हणताना हम सब एक है, हम सब साथ है। कारण आज आमच्या समोरचं आव्हान आहे, काही राजकीय लोक दृष्ट हेतूनी, दृष्ट बुद्धीनी आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही लोक जाती जातीमध्ये भेद करून या देशाला कमजोर करण्याचा जो प्रयत्न करताय, या जागतिक दिनानिमित्त आमचा संकल्प एकच आहे, हम सब एक है। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।